भाई काय व्ह्यू आहे, चांगली पोरं होती. तर कशा आहात सगळे, एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्ही सगळ्यांचं सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग आणि गुड नाईट. तर एक भरपूर कालांतरानंतर म्हणजे गावावरून जेव्हा मी आलो त्याच्यानंतर आज भरपूर दिवसांनी बुलेट घेतली आहे आणि निघालोय पनवेल साईडला. आणि पनवेल साईडला जाण्याचं कारण पण तसंच आहे की भरपूर दिवस कुठं लॉंग असं पनवेल काय जसं लांब नाही आहे, पण बोललो की आता घरीच आहे. आणि आज आहे संडे, फन डे. तर आता मी आहे काय पूर्व द्रुतगती महामार्ग. तर आपण इथून चेंबूरला अण्णाभाऊ साठे पूल तर त्याच्या इथं आहे मी. आणि आता इथून आपला प्रवास चालू करतोय. तर आता दुपारचे वाजलेत 2:15 वेळेचा. आणि माझा काही संबंध नाही येत, कधी कधी वेळेच्या खूप लवकर तर कधी कधी वेळ पण बोलत असेल, काय ह्याला अर्थ नाही आहे, कधी पण निघतो. जेव्हा टायमिंग झालं आणि मी निघालोय कारण की नाश्ता लेट केला. आणि आता जाऊया आपण पनवेलला, काहीतरी आहे त्याचं आता नाव पण मी विसरलो. सांगतो, एकच मिनिट थांबा जरा. आपण जातोय पनवेलला. तर आपण जातोय उसरण लेक पनवेलला. पनवेल पासून म्हणजे इथून सायन पासून त्याचं जवळच आहे, जास्त असं काय नाही. तर मॅपवर दाखवतं एकंदर डायरेक्शन. आणि मी आता आहे की हे जिथं काम चालू आहे मागचं तिथे मी बघू शकता. तर 1 तास 1 मिनिट दाखवतोय. 50 किलोमीटरच अंतर आहे, जास्त पण काय लॉंग नाही आहे, 50 किलोमीटरच आहे. तर 1 तास दाखवतं, 1 तास जायला, तिथं मग अर्धा 1 तास आपण थांबू आणि परत 1 तासात निघू. म्हणजे संध्याकाळपर्यंत आपण 6 आतमध्ये घरात येऊ. पण आता जास्त वेळ न घालवता निघूया, कारण की प्रचंड प्रमाणात ऊन आहे. तर निघालो आता आपण. आणि पॉवर बँक, 2 केबल, चार्जिंग केबल, सगळं काय नीट व्यवस्थित सगळं घेतलेलं आहे. आणि 50 किलोमीटर काय जास्त नाही, येऊन जाऊन 100 किलोमीटर होईल. आणि भरपूर दिवसापासून चालू होतं माझं की कुठेतरी जाऊया, पण कुठं काय जाणं होत नाही आहे, घरीच आहे. आणि आज संडे आणि त्याच्यात दादाला पण सुट्टी होती, तर गाडी घरी होती. तर अचानक भयानक असं काय सकाळीपासून काय नियोजन नव्हतं की कुठं काय जायचं म्हणून, असं अचानक भयानक मी निघालोय. पहिल्यांदा अशा ठिकाणी कुठलं तरी मी जातोय. उसरण काहीतरी असेच लेक आहे, नाव पण तिथं भारी आहे, उसरण असं काहीतरी लेक. तर आता तिथं जाऊया. आणि काय ना, छान ठिकाण आहे. मी फोटो फक्त बघितले, तिथं अजून व्हिडिओ आणि काय बघितलेले नाहीत मी असं जाण्यासारखं खास काय. फक्त एक असंच आजचा दिवस घरात नको म्हणून कुठेतरी लांब असं फिरून येऊ बोललो, पण त्याचा अंदाज असं फिरून येतोय. पण अशा ठिकाणी आता जातोय पहिल्यांदा जाणे. आज पण मी एकटाच आहे, कोण नाही आहे सोबत. आड झोड डायरेक्ट निघायचं झटपट फटाफट. इनर शूज, हँड ग्लोव्ह, हेल्मेट, बलग्लॉ सगळं पटापट 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 फट 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 बस फटाफट बघितलं. अशी जर कधी कधी तयारी केली आणि असं निघालं तर एका दिवसात कुठेही जाऊन येऊ शकतो मी गाडीवर असलो तर. आणि घरात राहून पण ते एक बाहेर कुठे जायचा कंटाळा येतो आणि मग घरात राहून चिडचिडेपणा निर्माण होतो. त्यापेक्षा जाऊया बाहेर चला. आणि अचानक असं निघालो. आणि यंदाचं आता वर्ष संपत आलंय आणि यंदाच्या वर्षात खूप काही नवीन एक्सपिरियन्स आले. मी गाडी गावाला 2दा घेऊन गेलो, एकदा राज सोबत, एकदा मी एकटा आलो. येताना सौरभ आणि होते, जेव्हा गावावरून आलो तेव्हा पहिल्यांदा फेरीत गेलो. पण तो फील एक वेगळाच होता गाडी घेऊन जायचा. जो पहिल्यांदा स्वतःच्या घरी घेऊन जातोय गाडी मुंबई ते पण मुंबईवरून एकदा, म्हणजे ते काय असं वाटत होतं, एक फिलिंग ती भारी वाटत होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि 2026 मध्ये पण मी काय काय असे प्लॅनिंग करून ठेवलेत, पण आता ते अंमलबजावणी होते का त्याची, म्हणजे ते सक्सेसफुल होतात का हे आपण बघूया. जानेवारी महिन्यापासूनच मी काय काय प्लॅन केलं. जानेवारी महिन्यामध्ये पण एक काही खास असे मोठे मोठे व्हिडिओ आहेत. त्यानंतर फेब्रुवारी
मार्च एप्रिल जयंती, परत गावी मे महिना म्हणजे परत गावी, जून पावसाळा. तर ह्याचा एक अंदाज बांधून मी एक अशी टाइमलाईन बनवलेली आहे की ज्यांना आपण काही म्हणजे कुठं बाहेर जायचं आणि असं ठरवलेलं आहे. तर बस बाकी काय नाही, तुमचा सपोर्ट हवाय. सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा. मी हे आधीच सांगितलेलं आहे की तुझे एक कमेंट पण खूप असं सपोर्ट असं वाटतो. बघतात पण कमेंट नाही करत. लाईक असतात पण कमेंट करायला शिका. काय वाटत नाही कमेंट करायला, तुमची कमेंट फक्त मला दिसते, बाकीच्यांना पण दिसते, पण तेवढा काय कुणाला समजून येत नाही की कोण कमेंट करतोय म्हणून. असं काय, फक्त पुढे जाऊन आता आपल्याला सारखा एक मॅप बघायला लागेल. जसा पनवेलचा जो सर्कल येतो त्या हिशोबाने मग आपल्याला मॅप बघायला लागणार आहे की पनवेल पर्यंत रोड मला माहित आहे, त्याच्यानंतरचा रोड हा काय कसा आहे हे बघावं लागेल आपल्याला. आणि माझ्याकडून झालेली सगळ्यात मोठी चुकी म्हणजे माईक झालेला पॉवर ऑफ आणि आता परत चालू केलंय म्हणून एवढा वेळ गेला माझा. आणि आता माझं लक्ष गेलं की माईक बंद होता. आणि आता काय माहिती कुठलं काय किती रेकॉर्ड झालंय आणि काय ते समजत ना. आता बघू, आता इथून तरी आपण निघूया. चैन लावली, चैन नाही लावली बघा. हा इथं बाजूला पनवेल महानगरपालिकेचं कार्यालय आहे इकडं आतमध्ये. तर एकदा मॅप बघू. रिसेंट सरळ जाऊन बरोबर आहे, आपण बरोबर जातोय. तर थांबावं लागेल, ब्रिजच्या खाली थांबूया आपण. ब्रिजच्या इथं थांबू, खाली जवळपास लेफ्ट साइडला थांबूया. जसं सरळ जायचं असेल तरी पण वाटत तर नाही सरळ जायचंय म्हणून. हा बस. सारखं बघायला लागतं यार. रिसेंट 20 मिनिटं दाखवतोय आता, फक्त 20 मिनिटावरती. आता कुठं 20 मिनिटं, आहे तो 18 मिनिटावर आलोय आपण. वा, इथून सरळ सरळ भाई 1 मिनिट का, हे काय गडबड आहे. अलिबागला तरी हात आहे. नक्की कुठं जायचंय बघू. आधी इथून पुढे जाऊ, पुढे गेल्यावरती मग कळेल. परत थांबू. आता बघू कुठं आहे. अजून पण पुढे जायचंय. अरे कुठं होतं असं कधी कधी.
आता थांबून बघू कुठं काय दाखवतोय पनवेल तर ह्या साईडला दाखवतोय. हा आपण गावाला जायच्या रोडकडे आलेलो आहेत आता आपण. आत्ता बघू. चल 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 चल. आता इकडून परत फिरायचं, सरळ जायचं. इथंच 5 वाजता वाटतं मला. तसंच जाऊया, इकडून नको जाऊया. इथून जायला फिरून जायला लागतंय. हे वय चल. अरे परत तिथं झालो. हे काय, मला तर वाटतं तो सरळ रस्ता जातोय तिकडे असावं. स्मार्ट बाजार. गुगल मॅप पण धड काय सांगत नाही. मग हे ध्याना आधी गाणं सांगितलं. हा रस्ता इथूनच गेलो ना मी. अरे काय, थांब एक मिनिट थांबू. मागापासून किती वेळा थांबलो मी, किती वेळा हँड ग्लोव्स काढतोय, किती वेळा काय काय करतोय. चल बाई 17 मिनिटं आहेत आता. सरळ जायचंय, मोठा राईट आहे. ठीक आहे. खोपोली पुणे बेंगलोर. अरे बापरे, खोपोली खोपोली या बाजूला आहे. तर जरा थांबू इथं. इथं पण आहे राईट आहे. नक्की कोणता राईट तोच बघू. मला वाटत तर नाही की हा राईट आहे म्हणून. पण आता मगापासून तर एवढा थांबतोय, तर मग आता परत थांबून का ना नीट चेक केलेलं बरं. सर्चिंग फॉर जीपीएस. सर्चिंग म्हणा. बरोबर 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 बरोबर. एक 850 मीटर वरती राईट आहे. मला तरी हाच वाटतो. थोडं थांबून बघूया. ए भाई बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. आता काय आहे, सरळ रोड आहे. चला, तर आता फोन शेट करतोय आणि देवळोली इथं आलं आणि हा सबवे आहे त्याच्या खालून जायचं आता आपल्याला. मी चुकून जो मागचा रस्ता आहे तिथून गेलो. हा रेल्वेचा ट्रॅक जातो तिकडं. आणि माझ्यासोबत अजून 2 बाईक वाले होते, ते पण रस्ता चुकली.
इथं इथंच लावायचं आता गाड्या आणि इथं वर सरळ चालत जायचं. आणि एवढी तरी गर्दी नाही आहे जसं मला वाटलं होतं तसं, पण भरपूर जरी एक 7-8 गाड्या आल्याच. आणि इथून आता वरती चालत जायचं कारण की रस्ता गाड्या जायला आहेत पण तो बंद आहे कारण की रस्ता बनवत आहेत. रस्ता आहे यायला पण रस्ता बनवत असल्या कारणानं रस्ता बंद आहे. भाई काय व्ह्यू आहे. आल्यासारखं टाइम आणि एक व्ह्यू असा बघायला भेटला, जरा बरं वाटलं. एकदम शांतता निसर्गाच्या सानिध्यात आणि भरपूर एका टाइम नंतर अशी म्हणजे एक वेगळंच एक हित आहे. आणि आता कोण नाही आहे, जो का व्ह्यू आहे तरी अजून सनसेट नाही झाला आहे. सनसेटच्या टायमिंग नंतर इथं हे कॅम्पिंगसाठी आलेले कॅम्पिंग आणि पण करू शकतात, पण जर तुमच्यासोबत कोण लोकल असेल तर. पण भाई एक वेगळीच मजा आहे. आपल्याला इथं 2 मित्र भेटलेत. तुझं नाव काय आहे? अभिषेक. आणि तुझं? जयेश. तर जयेशने आणि अभिषेकने माझे पण फोटो काढले, मी त्यांचे पण काढले आणि नवीन मित्र झालेत. गाव कुठं तुमचं? पनवेल. पनवेल. न्यू की ओल्ड? न्यू पनवेल. न्यू पनवेल. चालेल. तर आपण तिथं वर होतो आणि आता खाली आलोय. हा वीकेंड एक असा वीकेंड काहीतरीच वेगळं वाटतंय मला एकदम, की एवढा आलो थांबत थांबत. पण एक वसूल असं बोलतात ना, जो व्ह्यू आहे, जे शांतता आहे, जे नेचर बघून क्लास. 50 किलोमीटर आलेलं आहे, वर झालेत 50 किलोमीटर बस. आणि आता निघूया. चांगली पोरं होती, ओळख आणि झाली इन्स्टा आय डीवरून त्यांनी आणि सगळं झालं. आता त्यांच्या इकडं पण आहेत 3-4 जागा. ते बोलले की तिकडं पण नक्की ये, ते पण पनवेललाच राहतात. आणि आत्ता आपण निघूया. पण आल्यासारखं 50 किलोमीटर आपण जे आलो तर त्याच्यासारखं आहे, ते वर झालं, लोकेशन वरत आहे. अजून हिडन आहे. मला वाटलं होतं भरपूर गर्दी असेल, पण त्या मानानं गर्दी कमीच आहे.
पण जे येत आहेत ते दारू आणि पितात, बाटल्या कचरा बिचरा तिथं टाकतात. पण तेवढं साफसफाई आहे बऱ्यापैकी तरी. तर चांगली जागा आहे फॅमिलीसाठी, 1 डे ट्रिपसाठी चांगली जागा आहे, येऊन जाऊ शकता तुम्ही. आणि आता आपण निघूया, कारण की आता वाजलेत 5:03 म्हणजे जायच्यापर्यंत आपल्याला 6:30-7 वाजतीलच, 2 तास. तर आता निघूया आपण बॅक टू होम. आणि बरोबर वाजले आता 6:30 वाजून 21 मिनिटं, 5 वाजून 18 मिनिटांना आपण निघालो होतो. जरा वाचल्याचं ट्रॅफिक लागला आपल्याला. आणि येतानाचा बोललो तोच रस्ता, तेच असणार, तीच बडबड माझी, तेच रिपीट डायलॉग. म्हणून काय केलं नाही. आणि मग काळोख पडत आला. जेवढा लवकर होईल तेवढं लवकर घरी यायचं होतं. बॅक टू होम. आता घरी जाऊ, फ्रेश हो आणि मग व्लॉगचा एंड करू. तर घरी आलो, फ्रेश आणि झालो, जेवलो आणि आता रात्री आलो बाहेर चालायला आणि व्लॉगचा एंड करायचा होता. तर हा असा एंड राऊंड मारतोय जेवून. आणि ब्लॉग कसा वाटला, एक चांगली जागा होती, मला पण माहीत नव्हतं, पण मी गेलो, फिरलो, पहिल्यांदा एकटा असं कुठंतरी मी गेलो. आणि आता व्लॉग बघू कशा रिॲक्शन येत आहेत. तर चांगली जागा आहे, फॅमिलीसाठी जाऊ शकतो तुम्ही, पिकनिक स्पॉटसाठी. पण स्वच्छ ठेवा, घाण करू नका, एवढंच बोलणं आहे, बाकी काय ना असं. तर एवढंच बोलून मी माझे 2 शब्द अनमोल 2 शब्द इथंच थांबवतो आणि व्लॉग समाप्त करतो. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये.